सर्वांनी टायटल बघितलंच असेल की 60 दिवसामध्ये पोलीस भरतीची तयारी कशी करायची. बघा 60 दिवसामध्ये अगदी कमी टायमामध्येही तुम्ही चांगला स्कोरिंग करू शकता. तर तुम्ही म्हणाल काही सांगता, 60 दिवसात काय अभ्यास होतो का, एवढे सारे सब्जेक्ट, त्यामध्ये एवढा सिलेबस, तर आम्ही कसं करणार आहे. बघा 60 दिवसामध्ये तुम्ही जर प्रॉपर नियोजन केलं तर तुम्ही 60 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवू शकता. आज मी तुम्हाला, बघा तुम्ही ह्या व्हिडिओवर क्लिक केलाय म्हणजे तुम्हाला याचा फायदा होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ह्या व्हिडिओ तुम्ही क्लिक केला म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. 60 दिवसामध्ये तुम्ही चांगले मार्क्स पाडून पोलीस भरतीची जी काही तुम्ही तयारी करताय, जीही एक्झाम असेल, ठीक आहे, आता आपण पोलीस भरतीबद्दल बोलतोय, कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल तरी तुम्ही 60 दिवसामध्ये पोस्ट काढू शकता. तुम्हाला मी 2 वर्षापासून अभ्यास करतोय पण आमची पोस्टच निघत नाही. त्या मागचं काही कारण आहे, काय कारण आहे, आज मी तुम्हाला ते सर्व सांगणार आहे. बघा आता तुमच्याकडे सब्जेक्ट बघायला गेलं तर सर्वात पहिले अवघड सब्जेक्ट बघू आपण. काय जातो तुम्हाला अवघड? गणित. गणित हा विषय अवघड जाण्याचे कारण काय, तर गणित हा विषय अवघड जाण्यामागचं कारण आहे टेबल तुम्ही पाठ करत नाही, त्यानंतर वर्ग घन पाठ करत नाही, कॅल्क्युलेशन तुमचं फास्ट नसतं आणि तुमची प्रॅक्टिस नसते. बघा त्यासाठी आपण डेली 12 वाजता मॅथ्सचं लेक्चर घेतोय, दुपारी 12 वाजता तुमचं लाईव्ह मॅथ्सचं लेक्चर असतं. तिथे तुमच्याकडनं जास्तीत जास्त क्वेश्चन मी सॉल्व्ह करून घेते, त्यानंतर काही ट्रिक असेल त्याचंही तुम्हाला मी सांगते. त्या तुम्ही काय करायचं, रोज 12 वाजता काय करायचं, अटेंड करायचं त्या लेक्चर आणि तिथे जे काही क्वेश्चन देईल मी ते सॉल्व्ह करायचं. मी तुम्हाला हेही सांगते, तुम्हाला एखादा टॉपिक अवघड जात असेल, एखादा सब्जेक्ट अवघड जात असेल, तेही मला तुम्ही सांगा, त्यावरही मी लेक्चर केलं. ठीक आहे. आता आपला मेन पॉईंट काय आहे, तर 60 दिवसामध्ये स्टडी कसा करायचा, त्याचबरोबर तुम्हाला ग्राउंडही करायचं. ही एक चांगली गोष्ट आहे, ग्राउंड करायचं ही चांगली गोष्ट आहे. का चांगली गोष्ट आहे, बघा आता उन्हाळा चालू आहे, त्यामुळे तुम्ही काय करता, ग्राउंडसाठी सकाळी लवकर उठता. सकाळी लवकर उठल्यामुळे तुमचं माइंड काय असतं, फ्रेश असतं आणि त्याचबरोबर तुम्ही ग्राउंडला गेलेले असता. त्यानंतर तिकडनं आल्यानंतर तिथून तुम्ही काय होता, फ्रेश होऊन येतं. त्यामुळे बघा उठल्या उठल्या कधी बोलताना चांगली गोष्ट करायची किंवा जो अवघड सब्जेक्ट असेल तो करायचा. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही ग्राउंडवरून आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन अभ्यासाला बसू शकता, त्यामुळे तुम्ही लवकर उठता. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर ग्राउंड करत नसाल तर तुम्ही काय उशिरा उठणार आहे. ठीक आहे. मी रात्री अभ्यास केला जास्त वेळ. ठीक आहे. या प्रकारे आता ते टाइम कसं मॅनेज करायचं आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगू. आता आपला मेन पॉईंट काय आहे, तर 60 दिवसामध्ये स्टडी कसा करायचा. ठीक आहे. तर सर्वात अवघड विषय तुमचा गणित आहे असं आपण मानू. ठीक आहे. गणितात काय करायचंय तुम्हाला, सर्वात पहिले कुठलंही बुक घ्या किंवा कुठल्याही नोट्स घ्या, कुठल्याही क्लासचं तुम्ही लेक्चर बघा. ठीक आहे. किंवा तुम्ही मला सांगू शकता मीही तुमचं मॅथ्सचं पूर्ण सिलेबस कव्हर करून देईल. फक्त तुम्ही काय करायचं, पूर्ण मॅथ्सचं बुक एकदा बघायचं आहे, पूर्ण एकदा रीड करायचं. ठीक आहे. रीड करा, फक्त रीड करा, सॉल्व करू नका, फक्त रीड करा. त्यामध्ये तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट वाटतं. मग आता पहिलं चॅप्टर नंबर सिस्टममध्ये नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या, ह्या तुम्हाला समजलंय, मग का नोट काढायच्या त्याच्या. ठीक आहे. जेवढ्या नोट्स कमी करता येतील तेवढ्या नोट्स कमी करा. ठीक आहे. आता नॅचरल नंबर माहिती आहे, मूळ संख्या माहित नाही, मूळ संख्या तुम्हाला पाठ करायच्या तर त्या लिहून घ्यायचे. जे तुम्हाला पाठ करायचे ते लिहायचं आणि जे तुम्हाला येतं ना त्याची फक्त हेडलाईन लिहायची, म्हणजे विसरून जायला नको. ठीक आहे. जेवढ्या नोट्स कमी करता येतील तेवढ्या करायच्या. ठीक आहे. त्यानंतर पूर्ण नंबर, आता पूर्ण नंबर आपल्याला समजते, 0 ऍड केला त्यामध्ये तर ती पूर्ण नंबर होतो. हे लिहिण्याची गरज आहे का, फक्त नोट करून घ्यायचं. ठीक आहे. या प्रकारे स्थानिक किंमत, दर्शनी किंमत एकदा जरी बघितलं ना तर कोणालाही झोपेत जरी विचारलं तरी तो सांगू शकतो. तिथे रट्टा मारायची गरज आहे का, असे छोटे छोटे पॉईंट आहे, फक्त नाव लिहून घ्यायचं, नोट करून घ्यायचे, म्हणजे विसरू नये तुम्ही. ठीक आहे. त्या चॅप्टरमध्ये काय होतं. त्यानंतर सेकंड काम तुम्हाला काय करायचं, तर त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणते कोणते फॉर्म्युले भेटले. ठीक आहे. प्रत्येक चॅप्टर, पहिल्या चॅप्टर पासून लास्ट चॅप्टर पर्यंत जायचं, कोणते कोणते तुम्हाला तिथे फॉर्म्युला भेटले नोट करायचे. जिथेही स्टडीला बसता तिथे ते काय करायचे, लावून द्यायचे. चॅप्टर वाईज लावून द्या. ठीक आहे. इम्पॉर्टंट फॉर्म्युले म्हणून लावून द्या. ठीक आहे. ते तुम्ही काय करायचं, चार्ट लावून द्यायचा आणि डेली स्टडीला बसण्या अगोदर आणि झोपण्या अगोदर एकदा नजर फिरवायची. ठीक आहे. मी म्हणत नाही की पाठच करा, एकदा नजर फिरवा. ठीक आहे. रट्टा मारायचा नाही, रोज एकदा नजर फिरवायची, फॉर्म्युले एकदा रीड करून घ्यायचे. ठीक आहे. याने काय होणार आहे, ते तुमच्या माइंडमध्ये डेलीची त्याची प्रॅक्टिस होणार आहे. त्याचबरोबर
हे सर्व झालं. एखादं चॅप्टर अवघड जात असेल, फॉर्म्युलाही समजत नसतं, तर त्याची तुम्ही थेरी बघू शकता. त्यानंतर बघा, आपलं डेलीचं लेक्चर होतं 12 वाजता. तिथे काय करायचं, जे काही फॉर्म्युले तुम्ही बघितले, जे काही केले त्याप्रमाणे काय करायचं, क्वेश्चन एकदा समजून घ्यायचा, कुठला फॉर्म्युला कुठे यूज करायचा, ट्राय करायचा, प्रयत्न करायचा. चुकलं तरी चालेल, ठीक आहे, चुकलं तरी चालेल. म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी असते, ठीक. जिथे तुम्ही चुकता ना, तर घाबरून जायचं नाही, पुन्हा प्रयत्न करायचा. प्रयत्न करत राहिला ना, बरोबर करेक्ट येईल, ठीक आहे. किंवा तुम्ही एकदा सर्व चॅप्टरची काय करू शकता, थेरी बघू शकता, ठीक. मॅरेथॉन जरी बघितलं ना, तरी तुम्हाला बेनिफिट होणार आहे. डेलीचं लेक्चर बघण्यापेक्षा मॅरेथॉन बघा आणि मॅचचे तास ते तास प्रॅक्टिस करा, ठीक आहे. लेक्चरमध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा ना स्वतः प्रॅक्टिस करा. आता एखाद्या स्क्रीनवर मी क्वेश्चन दिलाय तुम्हाला, ठीक आहे, स्क्रीनवर क्वेश्चन दिलाय, तो क्वेश्चन तुम्हाला मी सॉल्व्ह करायला सांगितला, ठीक आहे. तुम्हाला तो अवघड झाला, जेव्हा मी तो सॉल्व्ह करत असेल ना, तेव्हा तुम्हाला काय वाटेल, हा सोपा आहे. पण ते काय होतं, जेव्हा तुम्ही लेक्चर बघता ना डेलीचे, तेव्हा तुम्हाला ते खूप सोपे वाटतं, खूप इझी वाटतं. आणि असे करत करत तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत लेक्चरच बघत राहता आणि प्रॅक्टिस करतच नाही. त्यामुळे मॅरेथॉन भेटलं तुम्हाला, मॅरेथॉन बघा, किंवा बुकमधून 1-2 दिवसात तुम्हाला रीड करता आलं तर रीड करा, आणि त्यानंतर जास्त जास्त प्रॅक्टिस करा. हे झालं तुमचं मॅथ्सचं. या प्रकारे जर तुम्ही मॅथ्सचा स्टडी केला ना, खूप चांगले मार्क्स पडतील. मॅथ हा स्कोरिंग सब्जेक्ट, एवढं लक्षात ठेवा. मॅथ का स्कोरिंग सब्जेक्ट आहे बघा, सर्वांनाच मॅथ हा सब्जेक्ट अवघड जातो, आणि अवघड जातो, आणि त्याचबरोबर जरी सोपा जात असेल ना, त्यामध्ये टाईम जास्त होतो. त्यामुळे काय होतं, मेरिट जे ठरतं ना, ते मॅथवरून ठरतं. मॅथ आणि रिझनिंग जिथे तुमचा टाईम जातो ना, एखाद्या विद्यार्थ्याला जास्त प्रॅक्टिस असेल, तुम्हाला 1 मिनिट लागत असेल, तो तर कमी टायमामध्ये करत असाल, तर त्याचं काय होणार आहे, स्कोरिंग वाढणार आहे. तुमचा तो क्वेश्चन तो तुम्ही सॉल्व्ह करा, पुढचे क्वेश्चन राहून जातील, म्हणजे तुमचे मेरिट काय होणार, लो. तुम्हाला मॅथ हा अवघड सब्जेक्ट, याला टाइम लागतो, तुम्ही हा सोडूनच देतो, असं करू नका. मॅथ हा सब्जेक्टच तुमचं स्कोरिंग ठरवतं. बाकीचे सब्जेक्ट तर सर्वांनाच येतात, सर्वांना त्यामध्ये सारखे पडत असतील, पण मॅथमध्येच मागे पुढे मार्क्स पडतात, ठीक आहे. त्यानंतर सेकंड बघा, तर रिझनिंग हा सब्जेक्ट कोणाला स्टडी न करता सुद्धा सॉल्व्ह करता येण्यासारखं आहे, ठीक आहे. बुद्धिमत्ता, ठीक आहे. बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट असा आहे की स्टडी न करताही तुम्ही सॉल्व्ह करणार, एवढी माझी गॅरंटी, ठीक आहे. एखादा 2 चॅप्टर सोडले ना, तर बाकी चॅप्टर कोणीही सॉल्व्ह करू शकतात. अगदी स्कॉलरशिपमध्ये लहान मुलांना जरी सांगितलं किंवा कोणालाही सांगितलं तरी तो सॉल्व्ह करेल, ठीक आहे. या प्रकारचे क्वेश्चन असतात, पण त्या क्वेश्चनमध्ये बघता क्षणी आन्सर सांगता येण्यासाठी काय करावं लागतं, तर प्रॅक्टिस करावं लागते. आपल्याला प्रॅक्टिसचे सब्जेक्ट कोणते, तर 2 सब्जेक्ट आहे. कोणते कोणते, गणित आणि बुद्धिमत्ता, हे प्रॅक्टिसचे क्वेश्चन आहे, ठीक आहे. जोपर्यंत एक्झाम होते तोपर्यंत या दोन्ही चॅप्टरची काय करायची, प्रॅक्टिस करायची, ठीक आहे. तर बुद्धिमत्तेमध्ये काय करायचं, टॉपिक बघून घ्यायचे, किती टॉपिक आहे आपल्याला. त्याचबरोबर सर्वात पहिले काय करायचं, जेव्हा तुम्ही स्टडीला सुरुवात करणार त्याच्या 2-3 दिवस आधी काय करायचं, किंवा उद्यापासून स्टडी करणार, तर आज काय करायचं, आज आणि त्या अगोदर काय करायचं, तर तुम्ही प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर बघायचे. प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर बघितल्याने काय होतं, तुम्हाला समजतं की कोणत्या लेवलचे क्वेश्चन आपल्याला विचारले गेले, कोणत्या लेवलचं आपल्याला स्टडी करायचं नाही. तुम्ही पुस्तक घेता आणि शेवटपर्यंत वाचत जाता, शेवटपर्यंत रीड करत जाता, तो जास्त सिलेबस होऊन जातो. त्यामुळे कोणता पॉईंट आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे हेही समजणं खूप गरजेचं. ते कशा प्रकारे, हे त्यावरही मी तुम्हाला काय सांगणार आहे, नोट सांगणार आहे, कशा प्रकारे महत्त्वाचे टॉपिक तुम्ही बाजूला काढायचे आणि ते रीड करायचे, ठीक आहे. यावर आपण सेपरेटली लेक्चर घेऊ, ठीक आहे, महत्त्वाचे टॉपिक म्हणून. आता बघा, त्यानंतर येते काय, मराठी व्याकरण, ठीक आहे. मराठी व्याकरण म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त शब्दसंग्रह वाढवायचा आहे, ठीक आहे. शब्दसंग्रह वाढवायचा आहे, विरुद्धार्थी, समानार्थी या प्रकारचे, ठीक आहे, काय म्हणी वगैरे तुम्हाला काय करायचं, डेलीचे 5 नाही तर 10 शब्द वाढवायचे, ठीक आहे. डेलीचे शब्द वाढवायचे, आणि त्याचबरोबर मराठी व्याकरणची काय करायची, थेरी तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायची, ठीक आहे. थेरी व्यवस्थित समजून घ्या. आता प्रयोग असेल तर प्रयोग कशा प्रकारे ओळखायचं वगैरे सर्व व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर काय करा, प्रॅक्टिस करा, ठीक आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान हा सर्वात मोठा घटक आहे, सामान्य ज्ञान, ठीक आहे. यामध्ये तुमचा स्टडी काय आहे, तो चालू घडामोडी येते, इतिहास, भूगोल, विज्ञान, पोलीस प्रशासनावरचे टॉपिक वगैरे, हे सर्व तुमचं यामध्ये येतं. येथे तुम्हाला जास्त टाइम लागणार आहे, त्यामुळे कमी टायमामध्ये शॉर्ट नोट्स काढायला शिका, ठीक आहे. आता भूगोल या विषयाचं काय करायचं,
बुक जर असेल तर काय करायचं, बुक घ्यायचं, रीड करायचं, महत्त्वाचे पॉईंट काढून घ्यायचे एका नोटवर, ठीक आहे, नोट करून घ्यायचे, ठीक आहे, जेणेकरून टाइम कमी लागेल. जेव्हा नेक्स्ट रिव्हिजन असेल ना तुमची, तर आता तुम्ही इथे 10 पेज वाचले ना, नेक्स्ट रिव्हिजनला तुमचे 2 नाही तर 3 पेज राहिले पाहिजे त्या 10 पैकी. अशा प्रकारे नोट्स काढा. म्हणजे जेव्हा तुमची लास्ट रिव्हिजन असेल 8-10 दिवस अगोदर, तेव्हा तुम्हाला रीड करायला जास्त टाइम लागणार नाही या प्रकारे, ठीक आहे. जे काही वाचणार आहे ना, आता एक पेज घेतलं ना, एकदम मन लावून एकदम फायनल वाचा, की जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहील. आणि मेन पॉईंटचे, आता असे काही पॉईंट आहे ना, तिथे फक्त तुम्हाला हेडलाईन लिहिली तरी ते आठवेल ना, तसे पॉईंट फक्त हेडलाईन लिहून सोडून दे. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, कमीत कमी नोट्स तयार करायचे, ठीक आहे. आता तुम्हाला जर नोट्स तयार करता येत नसेल तर तसं मला कमेंट्समध्ये सांगा. प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक, म्हणजे आता भूगोल असो, विज्ञान असो, इतिहास असो, त्याच्या शॉर्ट नोट्स मी तुम्हाला काय करेल, एकदा समजून सांगेल, पूर्ण थेरी समजून सांगेल. त्यानंतर लास्टला मी तुम्हाला त्याच्या शॉर्ट नोट्स काढून देईल. तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आणि त्या काय करायच्या, एक तर लिहून घ्यायचे आणि स्क्रीनशॉट काढायचा. या प्रकारे आपण लेक्चर घेऊ. तसं मला तुम्ही कमेंट्समध्ये सांग, किंवा काहींचं तुमच्या रेडी असेल तर ते तुम्ही तसं स्टडी करू शकता, ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. राज्यशास्त्र असो, अर्थशास्त्र, सगळे सब्जेक्ट मी तुमचे घेणारे. जर तुम्हाला त्याची गरज असेल शॉर्ट नोट्सची, तर तसं तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं. त्याचप्रमाणे आपल्या तर प्रॅक्टिस चालूच आहे. आता आपण बुद्धिमत्ताही स्टार्ट करणार आहोत. चालू 4 वाजता आपलं सामान्य ज्ञानचं लेक्चर असतं, ठीक आहे. मग आपण सामान्य ज्ञानचे लेक्चर स्टार्ट केले. 4 वाजता आपलं सामान्य ज्ञानचं लेक्चर असतं. त्यामुळे सर्वांनी काय करायचं, हे दोन्ही लेक्चर अटेंड करायचं. बुद्धिमत्ताही आपण लवकरच स्टार्ट करणार आहोत, ठीक आहे. या प्रकारे काही डाऊट असेल मला कमेंट्समध्ये विचारायचे. सर्वात पहिले तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरची लेवल बघायची, ठीक आहे. आता यामध्ये मॅथमध्ये कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे, किंवा भूगोल असो, सामान्य ज्ञानमध्ये कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे, ठीक आहे. आता इथे तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचे की प्रॅक्टिसवर भर द्यायची, ठीक आहे. आणि सामान्य ज्ञानच्या कशा प्रकारे शॉर्ट नोट्स काढायचे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंट्समध्ये मला तसं सांगायचं आहे. आपण त्यावरही लेक्चर घेऊ, ठीक आहे. वाटलंच आपण मॅरेथॉन घेऊ, सर्व सिलेबस एकाच लेक्चरमध्ये कव्हर करू, आणि त्याचबरोबर तुम्हाला नोट्सही मी सांगत जाईल, ठीक आहे. तुम्ही त्या नोट करून घ्यायचे, म्हणजे आपला टाइम जास्त होणार नाही. बघा, डेलीचं लेक्चर बघण्यापेक्षा ना, मॅरेथॉनमध्ये एकाच दिवसामध्ये किंवा तुम्ही 4 दिवसामध्ये ते एक सब्जेक्ट कव्हर करू शकता, कारण सामान्य खूप मोठं आहे, ठीक आहे. तसं आपण मॅथ्सचंही मॅरेथॉन घेणार आहोत. तसं तुम्हाला सांगा कोणता सब्जेक्ट आपण सर्वात पहिले घ्यायचा, ठीक आहे. मॅरेथॉनमध्ये कोणता सब्जेक्ट घ्यायचा हे मला सर्वात पहिले कमेंट्समध्ये सांगायचं, ठीक आहे. यामध्ये काही डाऊट असेल मला विचारू शकता.